हॅलो एव्हरीवन. मी शुभम नाईक स्वागत करतो तुमचं स्टॉक रनर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता 9:28 झालेले आहेत. बँक निफ्टीचा चार्ट तुमच्या समोर आहे. तर कोणत्याही प्रकारचं अजून मला सेटअप इथं ऍक्टिव्ह होताना बघायला भेटत नाही. ज्यावेळेला सेटअप ऍक्टिव्ह होईल त्यावेळेला मी ट्रेड प्लॅन करणारच आहे. कशा पद्धतीने मी प्लॅन करतो, लाईव्ह मार्केटमध्ये छोट्या क्वांटिटीवर छोट्या लॉटवर ट्रेड कसं प्लॅन करायचं असतो, किती प्रॉफिट बुक करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघतच असतो. पण तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायचा आहे. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. 25,050च्या कॉलमध्ये आपण एंट्री करण्याचं डिसिजन घेणार आहे. 9:37 झालेले आहेत. इथं आपण आपला ट्रेड प्लॅन करतोय. ओके. 25,050च्या कॉलमध्ये आपली एंट्री झालेली आहे. 9:37 झालेले आहेत. आपण आपला जो स्टॉप लॉस आहे तो 48 रुपयाला लावतोय. ओके. तर आपल्याला टोटल जर बघितलं तर 10 ते 12 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. यामध्ये आपल्याला 20 पॉईंट जर मिळाले तर या ट्रेडमधून आपण एक्झिट होणार आहे. तुम्हाला माहीतच आहे आपण मॉर्निंगची मुवमेंट कॅप्चर करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. तर बघूया आज आपण कशा पद्धतीने मॉर्निंगची मुवमेंट कॅप्चर करतो. इथं जर बँक निफ्टीचं जर बघितलं तर बँक निफ्टीचे सुद्धा प्रीमियम चांगल्या पद्धतीने वाढत आहेत. पण आपला स्टॉप लॉस लावलेला आहे त्यामध्ये आपल्याला टार्गेट किती असणार आहे ते आपण ठरवलेलं आहे. तर आता एक तर स्टॉप लॉस नाही तर एक तर टार्गेट, याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणताही पॉईंट आपण डोक्यामध्ये नाही ठेवायचा. आज निफ्टीची एक्सपायरी आहे. तर निफ्टीकडून थोडीशी अपेक्षा आहे आपली की मॉर्निंगला तिनं एक स्पाइक देणं गरजेचं आहे. बाकी जो निफ्टीनं सपोर्ट घेतलेला आहे ना तो एकदम बेस्ट एरियात सपोर्ट घेतलेला आहे. माझा एक व्ह्यू पॉईंट आहे की इथून आपल्याला 20 ते 30 पॉईंट इझीमध्ये मिळायला पाहिजे आहेत. ओके. 110 रुपये, 113 रुपये, 127 रुपये अशा पद्धतीनं आपल्याला आता आपला लॉस बघायला भेटतोय. ओके. आता प्राइस आपल्याला आपली जी आहे ती कॉस्ट टू कॉस्ट ट्रॅव्हल करताना बघायला भेटते. निफ्टी आज एक्सपायरी असल्यामुळं निफ्टीचे प्रीमियम आपल्याला चांगले ग्रो होताना बघायला भेटतील जर एखादी आपल्याला स्पाइक बघायला भेटली तर. एक स्पाइक जर मिळाली तर आपल्याला आपलं जे टार्गेट आहे ना इझीमध्ये डोळं झाकून मिळेल. तो ग्रेट. 155, 200 रुपयाच्या आसपास आपल्याला दिसत होता, पण आता 155, 170, 125 आपल्याला आत्ता जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट बघायला भेटते. पण आपण वेट करणार आहे. या ट्रेडमध्ये आपण वेट करणार आहे. आपला जो व्ह्यू पॉईंट आहे तो किमान एक 20 पॉईंटचा तर आहे. 180, 218, ग्रेट, 243, 267, 235. चलो चलो भागो. एक स्पाइक जरूर है प्रॉफिट के लिए. एक मोठी स्पाइक पाहिजे, एक मोठी स्पाइक. एका चांगल्या एरियातून प्राइस कॉल साईडला ट्रॅव्हल करते. त्यामुळं आपल्याला ना थोडंसं कॉन्फिडन्स आहे की मार्केट एक चांगली रॅली अप साईडला देऊ शकतं. मला भरपूर जणांचे क्वेश्चन येत असतात की झिरो हिरो ट्रेड करावा का? तर सगळ्यात पहिल्यांदा झिरो हिरो ट्रेडिंगच्या तुम्ही नादाला लागू नका. कारण झिरो हिरो ट्रेडिंगमध्ये तुम्ही तुमचं कॅपिटल आपलं तुम्ही जर एक्सपायरीचं जर बघितलं तर तुम्हाला ना 4 ते 5 एक्सपायरीमध्ये फक्त एक एक्सपायरी तुम्हाला मोमेंट बघायला भेटेल. बाकीचे 3 ते 4 एक्सपायरी तुमचे जे कॅपिटल आहे ते कॅपिटल झिरो करणार आहे. त्यासाठी एक्सपायरी ट्रेडिंग अजिबात नाही करायचं. जे प्रीमियम असतात ना एक्सपायरीला एकदम फास्ट डिके होत असतात. त्यासाठी ना आपल्याला एक्सपायरीला झिरो हिरो नाही करायचा. ओके. झिरो हिरोच्या नादाला लागायचं नाही अजिबात. योग्य स्ट्राईक प्राईस चूज करायची आणि त्या स्ट्राईक प्राईसवर योग्य पद्धतीनं प्लॅनिंग करून त्यात ट्रेड करायचा. तर आता आपला ट्रेड जो दिसतोय आपल्याला तो कॉस्ट टू कॉस्ट चालताना बघायला भेटत आहे. 10 रुपये, 18 रुपये, 46 रुपये अशा पद्धतीने आपल्याला आता प्रॉफिट आपल्याला बघायला भेटतं. तर मी अजून ठीक आहे माझ्या प्लॅनवर. माझा व्ह्यू पॉईंट आहे की इथून आपल्याला अजून एक 20 ते 30 पॉईंट मिळणं तर गरजेचं आहे. ज्यावेळेला मला त्यामध्ये 20 ते 30 पॉईंट बघायला भेटतील त्यावेळेला मी त्यातून एक्झिट होणार. बाकी जर मला स्टॉप लॉस मार्केटने दिला मग मी माझा जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस घ्यायला सुद्धा रेडी बसलेलो आहे. जी मुवमेंट आहे ना एक्सपायरीची ती फास्ट व्हायला पाहिजे. कारण काय होतं एक्सपायरीला ज्या पद्धतीनं आपल्याला चांगलं प्रॉफिट बघायला भेटतं ना अगदी त्याच पद्धतीनं आपलं जे प्रीमियम आहे ते प्रीमियम डीके व्हायला चालू होतात. मग मॉर्निंगचं टाइम आहे 9:45 झालेले आहेत आणि आपल्याला यामध्ये चांगल्या स्पाइक बघायला भेटायला पाहिजे तरच आपल्याला जे आपलं टार्गेट आहे 20 ते 30 पॉईंटचं 1S2चं ते आपल्याला इझीमध्ये अचीव होताना बघायला भेटू शकतं. नाहीतर मग आपला जो स्टॉप लॉस आहे तो मार्केटला द्यावा लागणार आपल्याला. या ट्रेडमध्ये इतका कॉन्फिडन्स असण्याचं रिझन काय आहे तर एका चांगल्या एरियामधून ट्रॅव्हल करते प्राइस. एका चांगल्या एरियामध्ये प्राइसनं सपोर्ट घेतलेला आहे. सो या ट्रेडमध्ये मी वेट करणार आहे एका चांगल्या प्रॉफिटसाठी. 400 ते 500 रुपये जरी यामध्ये मला प्रॉफिट दिसलं तर यामध्ये मी पोझिशन माझी बुक करणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने एका छोट्या कॅपिटलला मॅनेज करताना अगदी सेम त्याच पद्धतीनं आपल्याला एका मोठ्या कॅपिटलला मॅनेज करायचं असतं. त्यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतो एखाद्या छोट्या लॉटवर ट्रेडिंग करून की तुम्हाला समजायला पाहिजे की आपली जी स्ट्रॅटेजी आहे, आपली जी सायकोलॉजी आहे, आपला जो माइंडसेट आहे, ती सायकोलॉजी तर आपण डेव्हलप करायचे छोट्या लॉटवर आणि छोट्या क्वांटिटीवर.
ज्यावेळेला तुम्ही तुमचं छोटं कॅपिटल मॅनेज नाही करू शकत, तर तुम्ही तुमचं मोठं कॅपिटल सुद्धा मॅनेज नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला सुरुवात जर ट्रेडिंगची करायची असेल, तर तुम्हाला एका छोट्या कॅपिटल पासूनच करावी लागणार आहे. आणि तुम्ही जे काही लर्निंग केलेलं आहे, ज्या काही स्ट्रॅटेजी शिकलेल्या आहेत, त्या स्ट्रॅटेजी अप्लाय करायच्या रिअल मार्केटमध्ये सिंगल लॉटवर आणि एका छोट्या कॅपिटलवर. स्पाइक मिळणं गरजेचं आहे. इतका वेळ नाही घ्यायला पाहिजे, कारण टाइम सुद्धा मॉर्निंगचा आहे. आणि मॉर्निंगच्या टाइममध्ये जर तुम्ही बघितलं तर एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला भेटत असते. आणि तर अजून ज्या पद्धतीने आपल्याला मुवमेंट पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला मुवमेंट बघायला भेटत नाही. तर लवकरच मार्केटनं आपल्याला स्पाइक द्यायला पाहिजे, कारण आता इथं जर बघितलं तर निफ्टीचा मूड आहे आपला जाण्याचा आणि बँक निफ्टीचा मूड आहे डाऊनला येण्याचा. तर या कन्फ्युजनमध्ये आपण आता अडकलेलो आहे. ऑलरेडी आपली एंट्री झालेली आहे. जर बँक निफ्टीनं निफ्टीला खाली घेऊन आली तर आपला स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस आहे. आणि जर निफ्टीनं बँक निफ्टीला आपला जर नेलं आपल्याला चांगलं प्रॉफिट इथं बघायला भेटणार आहे. ओके, 250, 280, 290, 353, ग्रेट, 345, 360, 387, ग्रेट, 340. ओके, चांगलं प्रॉफिट आता आपल्याला बघायला भेटते. आपण वेट करणार आहे. 400, 425, मस्तच. 430, 385. तर ज्या पद्धतीने आपण स्पॉट चार्ट बघत असतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ऑप्शन चार्ट बघणं सुद्धा गरजेचं आहे. कारण इकडं स्पॉटमध्ये जर आपल्याला मुवमेंट बघायला भेटली आणि ऑप्शनमध्ये जर मुवमेंट नाही बघायला भेटली, तर मग त्यात ट्रेड करून काय उपयोग नाही. जर ऑप्शन चार्टमध्ये मुवमेंट होते आणि स्पॉट चार्टमध्ये मुवमेंट होत नाही, तर काही तर प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आपल्याला बघायला भेटू शकतात. त्यामुळे आपण स्पॉट चार्ट सुद्धा आणि ऑप्शन चार्ट सुद्धा बघणं गरजेचं आहे. ग्रेट, 547, 530, 515 आपल्याला प्रॉफिट बघायला भेटते. ओके, ठीक आहे. यामध्ये आपलं जे प्रॉफिट आहे ते आपण प्रॉफिट बुक करणार आहोत. 540, 580, 568, 545. ओके, ठीक आहे. आपण यामध्ये प्रॉफिट बुक केलेला आहे. आणि इथं जर बघितलं तर 530 रुपये आपलं प्रॉफिट बुक झालेलं आहे. बाकी तोपर्यंत व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करत चला. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओला शेअर करत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा लाईव्ह मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करतात छोट्या कॅपिटलवर हे त्यांना समजेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.